नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा आपला व्हिडिओ MCR PGCET 2021-22 यावर आहे. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे तुम्ही हा शेवटपर्यंत पहा. इन्फॉर्मेशन बुलेटिन 2021-22 MCR PGCET ही अवेलेबल झालेली आहे. त्यामध्ये त्यांनी इम्पॉर्टंट डेट्स, एक्झामिनेशन शेड्यूल, टेंटेटिव्ह असं एक्झामिनेशन शेड्यूल दिलेलं आहे आणि इलिजिबिलिटी ॲज पर 15 कमिटी. आपल्याला माहितीच आहे 2017ला आपल्याला 15 कमिटीचा हा नवीन सिलेबस लागू झाला होता. तर त्या सिलेबसनुसार ही पहिली MCR PGCET आहे. तर त्यामध्ये त्यांनी काही चेंजेस केलेत ते आपण पाहूया. सर्वप्रथम हे जे इन्फॉर्मेशन बुलेटिन आहे तुम्ही www.mcaer.org/MAUEB.html या वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तिथून तुम्ही हे इन्फॉर्मेशन बुलेटिन डाउनलोड करून घ्या. जसे की आपल्याला माहितीच आहे MCAER व महाराष्ट्र ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन बोर्ड हे कॉमन एंट्रन्स टेस्ट आपल्या पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी घेत असतं. ठीक आहे, त्याचप्रमाणे ह्याही वर्षी ते घेणार आहे. त्यामध्ये त्यांनी काय चेंजेस केलेले ते आपण पाहूया. आता सर्वप्रथम जसे की आपल्याला माहिती आहे जो आपला फायनल मेरिट लागतं MSc ॲडमिशनसाठी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी ते मेरिट यांनी क्लासिफाय केलेलं आहे. त्यामध्ये 70% तुमचे एंट्रन्स CET म्हणजे कॉमन एंट्रन्स टेस्ट CETचे 70% मार्क पकडले जातात व 30% तुमचे CGPA पकडला जातो. 70 व 30 असे पकडून तुमचा तो कॉमन टोटल स्कोर लावला जातो फायनल मेरिट लिस्टसाठी. ठीक आहे, आता त्यामध्ये पण आपल्याला कट ऑफ दिलेला आहे त्यांनी ओपन कॅटेगरीचा आणि रिझर्वेशनमधील मुलांसाठी. तर ओपन कॅटेगरीसाठी मिनिमम 55% तुम्हाला स्कोर आला पाहिजे आणि कॅटेगरीच्या मुलांना मिनिमम 50% स्कोर आला पाहिजे, तरच तुम्ही MCRच्या किंवा महाराष्ट्रातील PG ॲडमिशन प्रोसेससाठी इलिजिबल होऊ शकता. त्यांनी इथं स्पष्ट दिलेलं आहे, म्हणजे 70% CET मार्क प्लस 30% तुमचे CGPAचे मार्क या दोन्हीचे मिळून तुम्ही कमीत कमी कट ऑफ हा 55% ओपनमधील मुलांना लागला पाहिजे. म्हणजे कमीत कमी तुमचे 55% मार्क झाले पाहिजे, तरच तुम्ही PG ॲडमिशन प्रोसेसला इलिजिबल होऊ शकता. जे रिझर्वेशनमधील मुलं आहेत त्यांचा पण कमीत कमी 50% मार्क झाली पाहिजेत. म्हणजे तुमची CETचे मार्क प्लस CGPA मिळून कमीत कमी 50% झाले रिझर्वेशनमधील मुलांसाठी, तरच ते तुम्ही PG ॲडमिशन प्रोसेससाठी इलिजिबल होऊ शकता. आता पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस, आता कोणकोणत्या कोर्सेससाठीही त्यांनी एंट्रन्स एक्झाम घेतात ते पाहूया. यामध्ये MSc इन ॲग्रिकल्चरसाठी आहे, MSc हॉर्टिकल्चर, MSc फॉरेस्ट्री, तसंच MSc इन कम्युनिटी सायन्स आणि MSc इन बायोटेक्नॉलॉजी आहे. नंतर MTech ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, MTech फूड टेक्नॉलॉजी आहे, MBA ॲग्रिकल्चर, नंतर MFSC, नंतर MSc इन पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट. आता आपण पाहूया की याच्या इलिजिबिलिटीमध्ये काय फरक झालेला आहे. म्हणजे 4 नुसार कशी इलिजिबिलिटी होती, आता 5 नुसार. तर MSc इन ॲग्रिकल्चर करण्यासाठी तुम्हाला कोणती ग्रॅज्युएशनची मुलं इलिजिबल आहेत सध्या 15 कमिटीच्या चेंजेसनुसार. त्यामध्ये जे BSc ॲग्रिकल्चरची मुलं इलिजिबल आहे, BSc हॉर्टिकल्चरची मुलं इलिजिबल आहेत, नंतर BSc फॉरेस्ट्रीची मुलं इलिजिबल आहेत, BSc सेरिकल्चरची मुलं इलिजिबल आहेत, BSc इन बायोटेक्नॉलॉजीची मुलं इलिजिबल आहेत आणि BSc इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटची मुलं ही MSc ॲग्रिकल्चरसाठीची CET देण्यासाठी इलिजिबल आहेत. नंतर MSc हॉर्टिकल्चर. आता हॉर्टिकल्चरसाठी कोणकोणती मुलं हॉर्टिकल्चरची एंट्रन्स एक्झाम देऊ शकतात. त्यामध्ये BSc ॲग्रिकल्चरची मुलं देऊ शकतात, BSc हॉर्टिकल्चरची मुलं देऊ शकतात आणि BSc फॉरेस्ट्रीची मुलं, म्हणजे BSc ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर आणि फॉरेस्ट्रीची मुलं हे MSc इन हॉर्टिकल्चरची CET एंट्रन्स देऊ शकतात. नंतर MSc फॉरेस्ट्रीसाठी कोण एंट्रन्स एक्झाम देऊ शकतं. MSc इन फॉरेस्ट्रीसाठी BSc फॉरेस्ट्रीची मुलं एक्झाम देऊ शकतात, नंतर BSc ॲग्रिकल्चरची मुलं देऊ शकतात आणि BSc हॉर्टिकल्चरची मुलं ही MSc इन फॉरेस्ट्रीसाठी एक्झाम देऊ शकतात.
तसंच आता आपली BSc ॲग्रिकल्चरची मुलं आणखी कशासाठी एक्झाम देऊ शकतात ते आपण पाहूया. यामध्ये सगळ्यात शेवटी MSc इन PHM पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट यासाठी ही BSc ॲग्रिकल्चर झालेली ही मुलं एक्झाम देऊ शकतात. पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंटसाठी MSc इन पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंटसाठी BSc ॲग्रिकल्चर, BSc हॉर्टिकल्चर, BSc फॉरेस्ट्री, BTech म्हणजे ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजीची मुलं देऊ शकतात. BSc फिशरीज, ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग म्हणजे BTechची मुलं जे फूड टेक्नॉलॉजी, कम्युनिटी सायन्सची मुलं, हे सर्व मुलं MSc इन पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट यासाठी एंट्रन्स एक्झाम देऊ शकतात. ठीक आहे, हे झालं तुमच्या इलिजिबिलिटीबद्दल. म्हणजे 15 कम्युनिटीनुसार MSc ॲग्री, MSc हॉर्टी, MSc फॉरेस्ट्री, MSc कम्युनिटी सायन्स, MSc ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी, MTech फूड टेक, MBA आणि MSc PHMसाठी कोणकोणती मुलं हे देऊ शकतात अशी त्यांनी इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये माहिती दिलेली आहे. आता यानंतर PGCETसाठी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन CETसाठी कोण कोण इलिजिबल आहे. जसं की आपण पाठीमागच्या टेबलमध्ये पाहिलंच कोण कोण इलिजिबल आहे, म्हणजे कोणते ग्रॅज्युएशनची मुलं इलिजिबल आहेत. पण कोणती मुलं एक्झाम देऊ शकतात? फक्त जी मुलं फायनल इयरसाठी आहेत किंवा जी मुलं 4th इयर डिग्रीला आहेत तीच मुलं ही एक्झाम देऊ शकतात. म्हणजेच 2nd इयर, 3rd इयरची मुलं इलिजिबल नाही आहेत, ते CET एक्झाम देऊ शकत नाही. ठीक आहे, हे झालं इलिजिबिलिटीबद्दल. आता यानंतर आहे एक्झामिनेशन फी. तर एक्झामिनेशन फी स्टुडंट बिलॉंगिंग टू ओपन कॅटेगरी, जी ओपन कॅटेगरीमधली मुलं आहेत त्यासाठी CETची ती फी आहे ते 800 रुपये आहे. फॉर्म भरताना ती फी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पे करायची आहे. नंतर जी मुलं रिझर्व कॅटेगरीची आहेत पण त्यांनी कॅटेगरी ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये मेन्शन करणं जरुरी आहे, जर त्यांनी कॅटेगरी मेन्शन नाही केली तर त्यांना ते ओपनमध्ये कन्सिडर करतात. त्यामुळं कॅटेगरी मेन्शन करणं गरजेचं आहे. त्यासाठी 600 रुपये फी आहे. आणि जी अदर स्टेटची, दो स्टुडंट्स हू आर अप्लाइंग फ्रॉम अदर स्टेट फॉर देम 800 रुपीज CET एक्झाम फी, त्यांच्यासाठी 800 रुपये एक्झाम फी आहे. आता बघा, जी मुलं क्लेम करतात कन्सेशनसाठी अंडर रिझर्व कॅटेगरी, फॉर देम कॅन्डिडेट मस्ट मेन्शन देअर कॅटेगरी इन केस ऑफ SC STT कॅन्डिडेट अँड अदर रिझर्व कॅटेगरी. तुम्ही मेन्शन करायची तरच तुम्ही ते 600 रुपये तुम्ही फी भरू शकता. ठीक आहे, जर का समजा तुम्ही इन द absence of reserve category the candidate belong to reserve category will be treated as open category. जर तुम्ही तिथं मेन्शन नाही केलं तर तुम्हाला ओपनमध्ये ट्रीट केलं जाईल आणि नंतर तुम्हाला 800 रुपये फी भरावी लागेल. सो आणखी खूप महत्त्वाची त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. द कॅन्डिडेट शुड नॉट सेंड हार्ड कॉपी ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म, चलान अँड सपोर्टिंग डॉक्युमेंट टू द MAUEB पुणे ऑफिस. तुम्ही कोणत्याही प्रकारची हार्ड कॉपी सेंड करायची नाही. हे अतिशय खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे. हार्ड कॉपी कोणतीही सेंड करायची नाही, फक्त ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा, ऑनलाईन पद्धतीनेच फी ही सबमिट करायची आहे. आता आपण पाहूया यामधल्या इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत आणि त्यांनी टेंटेटिव्ह एक्झामिनेशन शेड्यूल कसं दिलेलं आहे. तर हे सर्व त्यांनी टेंटेटिव्ह दिलेलं आहे. यामध्ये चेंजेस होऊ शकतात कारण कोविड पॅन्डेमिकमुळं चेंजेस होऊ शकतात. ठीक आहे, तर त्यांनी डेट ऑफ नोटिफिकेशन म्हणजे 20 मे 2021ला त्यांनी हे नोटिफिकेशन दिलेलं आहे. लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन, तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन हे 15 जून 2021 पर्यंत तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. नंतर लास्ट डेट ऑफ पेमेंट ऑफ फीज थ्रू SBI कलेक्ट म्हणजे SBI चलन थ्रू तुम्ही ते करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला 20 जून 2021 पर्यंत तुम्ही ते ऑनलाईन पद्धतीने फी भरू शकता. ठीक आहे, नंतर डेट ऑफ डिस्प्ले ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट लिस्ट, तुम्ही पूर्ण फॉर्म करेक्ट भरल्यानंतर फी तुमची सबमिट झाल्यानंतर इलिजिबल कॅन्डिडेटची लिस्ट ही 23 जून 2021ला लागते. ती लिस्ट तुम्ही जर ॲप्लाय केलं असेल तर ती लिस्ट तुम्ही अवश्य चेक करा. त्या लिस्टमध्ये तुमचा फॉर्म व्यवस्थित सबमिट झाला आहे का नाही, कोणते डॉक्युमेंट कमी आहेत, काय चुका आहेत, तिथं तुम्हाला ग्रीव्हियन्स हा दिला जातो. ग्रीव्हियन्स म्हणजे क्वेरीज किंवा काय प्रॉब्लेम असेल तुमच्या फॉर्ममध्ये तर तो कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला एक चान्स दिला जातो. ठीक आहे, आता ग्रीव्हियन्स पिरियडची डेट आहे ते 24 जून 2021 ते
30 जून 2021 पर्यंत. याच्यामध्ये तुम्ही त्यांचा तो ग्रीव्हन्स फुलफिल करायचा आहे. मग त्यानंतर 2 जुलै 2021 2 जुलैला तुमची फायनल इलिजिबल कॅन्डिडेट लिस्ट डिस्प्ले होणार आहे. मग या फायनल लिस्टमध्ये जर तुमचं नाव आलं तरच तुम्ही PG एंट्रान्स CET देऊ शकता. MCR PG CET एक्झाम देऊ शकता. फक्त तुम्ही ते 2 जुलै 2021ला फायनल इलिजिबल लिस्ट कॅन्डिडेटची जी लिस्ट असेल त्यामध्ये तुमचं नाव चेक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ॲडमिट कार्ड मिळण्याची जी डेट आहे ती आहे 20 जुलै 2021. म्हणजे 20 जुलैला तुम्हाला ॲडमिट कार्ड मिळेल. ते तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुम्ही ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरचाल त्यावेळेस तुम्हाला एक सेपरेट लॉगिन ID दिला जाईल. त्या लॉगिन IDवर लॉग इन करून तुम्हाला ते ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचं आहे. आणि ॲप्लिकेशन फॉर्मबद्दलची जी माहिती असेल ती मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म कसा फुलफिल करायचा, कोणत्या चुका नाहीत करायच्या ते सर्व मी तुमच्या पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता डेट ऑफ एक्झामिनेशन प्रोग्राम हा टेंटेटिव्ह त्यांनी दिला आहे. तर ॲग्रिकल्चरसाठी जे MSc इन ॲग्रिकल्चरसाठी एक्झाम देणार आहेत त्यांना 8 ऑगस्ट 2021ला सकाळी 10 ते 12 ह्या वेळेत ही एक्झाम होणार आहे. आणि ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट त्याची 3 ते 5 या वेळात होणार आहे. म्हणजे 8 ऑगस्टला 2 एक्झाम आहेत, एक ॲग्रिकल्चरची आणि ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटची. नंतर 9 ऑगस्ट 2021ला हॉर्टिकल्चरची सकाळी आणि दुपारी फिशरीज अँड ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगची. नंतर 10 ऑगस्टला फॉरेस्ट्री आणि फूड सायन्स अँड कम्युनिटी सायन्सची असणार आहे. आणि 11 ऑगस्टला ॲग्री बायोटेक आणि पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट. म्हणजे ज्या मुलांना 2-3 एक्झाम द्यायच्या आहेत त्यांनी हे टेंटेटिव्ह शेड्यूल बघून घ्यावं. याच्यानुसार त्यांनी प्रिपरेशन करावं. डेट ऑफ एक्झामिनेशन मे चेंजेस ड्यू टू COVID-19 पॅन्डेमिक किंवा हे डेट ऑफ एक्झामिनेशन ह्या चेंज होऊ शकतात. नंतर त्यांनी डिस्प्ले ऑफ ॲन्सर की ऑन MCR वेबसाईट हे 25 तारखेला म्हणजे 11 तारखेला तुमच्या सर्व एक्झाम संपतील. त्यानंतर 25 तारखेला 25 ऑगस्टला ॲन्सर की डिस्प्ले होणार आहे आणि 30 ऑगस्टला टेंटेटिव्हली रिझल्ट लागेल असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. यानंतर इलिजिबिलिटी फॉर ॲडमिशन टू फर्स्ट प्रोफेशनल पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस इन ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज ह्यांनी इलिजिबिलिटी थोडक्यात दिलेली आहे. त्यामध्ये कसे जे मुलं फायनल इयरला आहेत तेच एक्झाम देऊ शकतात. त्यांनी पुन्हा तीच गोष्ट सांगितलेली आहे. आणि जे इंडियन नॅशनॅलिटीची आहेत तीच मुलं इथे एक्झाम देऊ शकतात. देर इज नो एज लिमिट फॉर ॲडमिशन अँड ॲपिअरिंग फॉर PG CET 2021. म्हणजे ह्याच्यासाठी कोणतंही एज लिमिट नाही. म्हणजे काही सिनियर मुलं असतात त्यांनी BSc ॲग्रीनंतर गॅप घेतलेला असतो किंवा त्यांचं एज जास्त असतं. तसेही मुलं MSc साठी CET देऊ शकतात. The candidate having domicile of Maharashtra, college living certificate mentioning place of birth from Maharashtra, birth certificate issued by competent authority from Maharashtra are eligible as a AM quota candidature. म्हणजे जे महाराष्ट्रीयन मुलं आहेत तुमचं जर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट असेल किंवा कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट असेल, डोमासाईल सर्टिफिकेट असेल त्याच्यावर तुम्ही AM कोट्यामध्ये ॲडमिशन घेऊ शकता किंवा AM कोट्यामध्ये अप्लाय करू शकता. कॅन्डिडेट declared eligible for registration and choice filling for counseling by MAUB will be only considered for allocation of subject. म्हणजे ज्या मुलांना चॉईस फिलिंग फॉर्म भरण्यासाठी सांगितलेलं आहे तीच मुलं ॲडमिशन प्रोसिजरसाठी इलिजिबल होतील. देर इज नो प्रोव्हिजन फॉर डायरेक्ट नॉमिनेशन फॉर ॲग्रिकल्चर थ्रू एनी युनिव्हर्सिटी इन मास्टर डिग्री प्रोग्राम विदाउट क्वालिफाईंग PG CET. म्हणजे जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये MSc ॲग्रिकल्चर किंवा मास्टर डिग्रीसाठी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला PG CET 2021 ही एक्झाम पास करावीच लागेल. ओके. Those student having passed the qualifying degree exam from ICAR recognized institutions from state agriculture university of the other state will be eligible for admission to master degree through PG CET 2021. म्हणजे जे अदर स्टेटमध्ये काही महाराष्ट्रीयन मुलं आहेत जे की ICAR ॲक्रिडेड युनिव्हर्सिटीज किंवा ICAR ॲक्रिडेड कॉलेजेसमधून फक्त ICAR ॲक्रिडेड युनिव्हर्सिटी किंवा कॉलेजेसमधून ज्यांनी BSc ॲग्री केलेली आहेत तीच मुलं PG CET 2021 ही एक्झाम देऊ शकतात MScच्या ॲडमिशनसाठी.
ठीक आहे. द कॅन्डिडेट पास आउट फ्रॉम प्रायव्हेट ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी डीम्ड युनिव्हर्सिटीज नॉट accredited by ICR even through affiliated to public funded government institution are not eligible for admission through this examination. म्हणजे ज्या इन्स्टिट्यूटला किंवा ज्या प्रायव्हेट कॉलेजेसला किंवा सॉरी जे अदर स्टेटचे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, जे अदर स्टेटचे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत, पण त्यांना ICR ॲक्रिडिटेशन नाही, ते मुलं एंट्रन्स एक्झाम देऊ शकत नाही. ओनली दोज कॅन्डिडेट फ्रॉम प्रायव्हेट कॉलेजेस affiliated to state agriculture universities within Maharashtra are eligible to appear in the examination who have completed their degree program graded by the Maharashtra State Agriculture Universities. म्हणजे जे आपल्या महाराष्ट्रामधील जी काही सर्व प्रायव्हेट ॲग्रिकल्चर कॉलेजेस आहेत ॲफिलेटेड टू पर्टिक्युलर 4 युनिव्हर्सिटीज, त्या सर्व मुलांना MCR PGCET 2021 ही एक्झाम देता येते. आता इन्स्ट्रक्शन फॉर इन सर्व्हिस कॅन्डिडेट, जे काही इन सर्व्हिस कॅन्डिडेट असतील, नंतर त्यांनी स्कीम ऑफ एक्झामिनेशन दिलेली आहे यामध्ये, की जसं की आपल्याला माहिती आहे आपल्याला 200 मार्काचे 200 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. त्यामध्ये तुम्हाला 4 अल्टरनेटिव्ज राहतील, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील. देअर विल बी नॉट एनी चॉईस ऑर पोर्शन फॉर क्वेश्चन, ऑल क्वेश्चन्स हॅव टू बी ॲन्सर्ड. म्हणजे तुम्हाला फक्त ऑल क्वेश्चन्स हे कंपल्सरी असतील, तुम्हाला सर्व क्वेश्चन सॉल्व करायचे आहे. देर इज नो निगेटिव्ह मार्किंग, तिथं कोणतीही निगेटिव्ह मार्किंग नाही. आणि एक्झाममध्ये तुम्हाला OMR शीट दिलेली असते, त्यामध्ये तुम्हाला सर्कल ब्लॅक बॉल पेननं हा प्रत्येक क्वेश्चनचा तो सर्कल गोल करायचा असतो. तिथं तुम्ही चुका करू नका. एका प्रश्नाचं एकच उत्तर जेव्हा तुम्ही कन्फर्म असाल तेव्हा त्या प्रश्नाच्या समोरील त्या ऑप्शनला तुम्ही सर्कल करायचं आहे किंवा गोल करायचा आहे, रंगवायचा आहे, तो डार्क करायचा आहे. जर तुम्ही त्या प्रश्नाचे कोणतेही 2 सर्कल, एकपेक्षा जास्त सर्कल तुम्ही डार्क केले किंवा त्याच्यामध्ये काय खाडाखोड केली, स्क्रॅचिंग केली, तर तुम्हाला तो मार्क मिळणार नाही, असं यांनी स्पष्ट दिलेलं आहे. म्हणजे चेंजिंग ॲन ॲन्सर इज नॉट अलाउड. हे झालं तुमच्या एक्झामिनेशनबद्दल काही इन्स्ट्रक्शन्स. ठीक आहे. नंतर सिलेबस ऑफ एक्झाम. आता बघा, ज्या मुलांना MCRची PGCET झाल्यानंतर कोणाला व्हेरिफिकेशन ऑफ मार्क्स, तुमच्या मार्क्सचे जर व्हेरिफिकेशन करायचे असतील, जर तुम्ही सॅटिस्फाय नसताल तुमच्या रिझल्टवर, जर तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचे असतील तर तुम्ही ते त्यासाठी अप्लाय करू शकता 7 दिवसामध्ये. म्हणजे जेव्हा रिझल्ट लागेल, रिझल्ट लागल्यानंतर 7 दिवसाच्या आत त्यासाठी व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. त्यासाठी तुम्हाला ₹1000 DD द्यायचा आहे, इन द नेम ऑफ कंट्रोलर MAUEB पुणे पेएबल ॲट पुणे. म्हणजे ₹1000 DD पे करून तुम्ही त्यासाठी व्हेरिफिकेशन मागू शकता. द कार्बन कॉपी ऑफ OMR शीट विल बी प्रोव्हाइडेड ॲट द टाईम ऑफ CET एक्झामिनेशन. म्हणजे तुम्हाला तुमच्या जे एक्झाम दिलेले आहेत, जे तुम्ही ऑप्शन क्लिक केलेले आहेत, त्याची कार्बन कॉपी तुम्हाला एक्झाम नंतर मिळणार आहे. एक्झाम हॉलमध्ये तुमच्या पेपरमध्येच कार्बन कॉपी असते, ते तुम्हाला मिळून जाईल. म्हणजे जेव्हा ॲन्सर की येईल तेव्हा तुम्ही तुमचे करेक्ट ॲन्सर क्रॉस चेक करू शकता. जरी त्यामध्ये तुम्ही सॅटिस्फाय नसताल तर व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही एक रिझल्ट लागल्यानंतर 7 दिवसाच्या आत ₹1000चं चलन भरून तुम्ही तिथं मागू शकता व्हेरिफिकेशन. नंतर सिलेबस ऑफ एक्झामिनेशन. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 4th दिन कमिटीपर्यंत जो सिलेबस हा वेगळा होता. 5th दिनपासून त्यांनी काही चेंजेस केलेले आहेत सिलेबसमध्ये. त्यावरही मी आणखी एक व्हिडिओ बनवणार आहे डिटेलमध्ये. त्यामध्ये त्यांनी 80% हा मेन स्ट्रीमचा सिलेबस ठेवलेला आहे आणि 20%चा हा सिलेबस त्यांनी अदर इलिजिबल स्ट्रीम्सचा ठेवलेला आहे. म्हणजे जर तुम्हाला BSc ॲग्रिकल्चरची MSc इन ॲग्रिकल्चरसाठी जर CET एंट्रन्स एक्झाम द्यावं लागेल, तर फक्त ॲग्रिकल्चरचा अभ्यास करून चालणार नाही. त्यामध्ये तुम्हाला हॉर्टीचाही थोडाफार अभ्यास करायचा आहे, BTechचाही थोडाफार अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. तर त्याचा पॅटर्न कसा आहे त्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवतो आणि ती मी तुम्हाला त्याची लिंक ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. नंतर आहे ते एक्झामिनेशन सेंटर. जेव्हा तुम्ही फॉर्म भरता त्यावेळेस तुम्ही एक्झामिनेशन सेंटर, आता यावेळेस त्यांनी 20 एक्झामिनेशन सेंटर दिलेले आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये. गेल्या वर्षीपेक्षा हे जास्त एक्झाम सेंटर्स आहेत. त्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अकोला, नागपूर, परभणी, दापोली, नंतर AS कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग राहुरी, नंतर आहे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कोल्हापूर, धुळे, लातूर, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बदनापूर, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी म्हणजे यवतमाळ,
नंतर यवतमाळचं ते कॉलेज आहे. नंतर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कराड, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अंबेजोगाई, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर सोनपूर गडचिरोली आणि कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नंदुरबार आणि तसंच कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर मुळदे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गमधलं जे मुळदेचं कॉलेज आहे कुडाळ तालुक्यातलं, तिथं सुद्धा तुम्ही एक्झाम देऊ शकता. नंतर आप्पासाहेब पवार कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बारामती हे एकमेव प्रायव्हेट कॉलेज आहे, ते यांनी एक्झामिनेशन सेंटर दिलेलं आहे. कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बारामती. नंतर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर उस्मानाबाद. नंतर आनंद निकेतन कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर वरोरा चंद्रपूरचं हे कॉलेज आहे. याच्यामध्येही तुम्ही एक्झाम देऊ शकता. त्याचा सेंट्रल कोड 19 आहे. नंतर श्री शिवाजी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अमरावती याचा सेंट्रल कोड 20 आहे. तर हे तुम्ही इन्फॉर्मेशन बुलेटिनमधून सेंट्रल कोड वरून तुमचं एक्झामिनेशन सेंटर तुम्ही द्यायचं आहे. तर ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा, त्यामध्ये काय चुका नाहीत करायच्या, ते सर्व त्याच्यावर सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवतो आणि त्याचीही लिंक मी ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. ठीक आहे. नंतर कंडक्ट अँड डिसिप्लिन त्यांनी काय रूल्स दिलेले आहेत. फेल्युअर ऑफ मेकिंग कॅन्डिडेट इन मेकिंग फुल अँड करेक्ट स्टेटमेंट इन द ॲप्लिकेशन फॉर्म ऑर सप्रेशन ऑफ एनी इन्फॉर्मेशन वुड लीड टू डिस्क्वालिफिकेशन ऑफ दी कॅन्डिडेट. जर का समजा तुम्ही काय चुकीची इन्फॉर्मेशन भरली तर ते तुमच्या डिस्क्वालिफिकेशन होईल. सच कॅन्डिडेट विल बी डिबार्डेड फ्रॉम द एक्झामिनेशन एंटायर सिलेक्शन प्रोसेसपासून तुम्हाला त्यांनी बाहेर काढलं जाईल. ठीक आहे. द कॅन्डिडेट हॅज टू सुप्रसली फॉलो द इन्स्ट्रक्शन, म्हणजे सर्व स्ट्रिक्टली तुम्हाला इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे आहेत. इन्व्हिजिलेटर त्यामध्ये कोणतंही व्हायोलेशन ऑफ रूल्स तुम्ही करायचं नाही, म्हणजे कोणतीही हालचाल तुम्ही करायची नाही. कॅल्क्युलेटर, बुक्स, नोटबुक, रिटर्न नोट्स हे मोबाईल हे अलाउड नाही एक्झामिनेशन हॉलमध्ये. ठीक आहे. हे काय कॉमन इन्स्ट्रक्शन त्यांनी दिलेले आहेत. स्टुडंट शूड प्रोड्यूस हिज आयडेंटिटी प्रूफ ॲट द टाइम ऑफ एक्झामिनेशन इश्यूड बाय गव्हर्नमेंट. म्हणजे तुम्हाला जे हॉल तिकीट मिळाल्यानंतर तुम्ही आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन किंवा कॉलेज ID याची आयडेंटिटी प्रूफ म्हणून तुम्ही एक्झामिनेशन हॉलमध्ये घेऊन जायचं आहे, तरच तुम्हाला एक्झामिनेशन हॉलमध्ये एंट्री मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा आणि मॅक्झिमम मुलांना शेअर करा. पुढील व्हिडिओ मी देणार आहे तो म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म कसा फुलफिल करायचा आणि नवीन सिलॅबस कसा आहे, नवीन एक्झामिनेशनचा पॅटर्न कसा आहे, हे मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. धन्यवाद.